मित्रांनो, माझे नाव आहे राहुल आणि मी फक्त 23 वर्षाचा आहे. माझा दांडा आणि मी एकदम मस्त आहे. मी स्वतःला खूप मजबूत ठेवले आहे. माझ्याकडे असे शरीर आहे की कोणालाही सुखासोबत त्रास नक्की होणार. आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगत आहे. 2 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा शहरात आलो. मी एक खूप मोठा बिझनेसमॅनचा राकेश भाईचा बॉडीगार्डचे काम करत होतो. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांचे घर एक राजमहल असल्यासारखे खूप मोठा वाडा होता. त्यांची मुलगी होती. ती 19-20 वर्षाची कदाचित असेल. त्यांची एक खूप सुंदर बायको होती. त्यांच्या घरी थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावरती मला समजलं की ही त्यांची बायको दुसरी आहे. पहिल्या बायकोचे निधन झाले होते आणि त्यामुळेच त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी ही दुसऱ्या केलेल्या बायकोशी जास्त पटत नव्हती. त्यांची कोणती गोष्ट सुद्धा ऐकत नव्हती. किती वेळेस माझ्या समोर त्या दोघींमध्ये भांडण होत होते. आता मी घरामध्ये आलो होतो तर बॉडीगार्ड म्हणून राहत होतो. मला त्यांच्या मुलीची कोणतीही गोष्ट पसंत येत नव्हती. ती मला गाडी चालवायला सांगायची. कधी कधी मी त्यांच्या घरातला नोकर असल्यासारखा माझ्या सोबत व्यवहार करायची आणि मी जर गाडी चालवायला नको म्हणलं तेव्हा ती पप्पांना सांगून तुला नोकरीवर काढून टाकून देईल अशी मला धमकी सुद्धा द्यायची. त्यासाठी मी जास्तीची गोष्टी मनावर घेत नव्हतो. मी जसे बोलले तसे मी करत होतो. ती मोठ्या बापाची एक बिघडलेली मुलगी होती. ती कधीच आपल्या मम्मीशी ऐकत नव्हती. काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की राकेश भाई हे खूप चांगले होते. ते घरात नसल्यावर त्यांची बायको आणि मुलगी हे आपल्या मर्जीने काही पण करायच्या. एक दिवस साहेबांसोबत मी कंपनीत गेलो तेव्हा एक फाईल घरी विसरली होती. तेव्हा मला ते साहेबांनी घरी जाऊन आणायला सांगितले. मी फाईल घेण्यासाठी घरी आलो. मी घरामध्ये जाऊन फाईल शोधत होतो तेव्हा त्यांची मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणू लागली, माझ्याकडे ये. मी तिला म्हणू लागलो, मला अर्जंट फाईल घेऊन जायचं आहे. ती माझ्या जवळ आली आणि म्हणू लागली, खरंच यार तुझी बॉडी तर खूप मस्त आहे. खरं सांग तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? मी जागेवर थंडगार पडलो. मी तिला म्हणू लागलो की असं का मालकीन? ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणू लागली, तुझं लग्न झालेलं आहे का? मला खूप भीती वाटू लागली आणि ती माझ्या जवळ येत होती आणि ही गोष्ट माझ्या मालकांना कळली तर मला नोकरी सोडावं लागलं असतं. मी खूप घाबरलो होतो. मी तिला म्हणू लागलो, मालकाने मला लवकर कंपनीत बोलावलं आहे. मी एवढे बोलून तिथून निघण्याचा खूप प्रयत्न करत होतो. मालक म्हणजे कधी कधी बाहेर विदेशी पण जायचे. तेव्हा मला घरी जाऊन कोण काय करत आहे हे बघ म्हणून मला सांगायचे. जास्त त्यांच्या मुलीबद्दल मला ते बोलायचे पण ती मुलगी कोणाचं ऐकत नव्हती. मग नंतर त्या दिवशी ती मला म्हणू लागली की मला आत्ताच्या आत्ता तुला खुश करायला पाहिजे. मी तिथून निघण्याचा प्रयत्न करत होतो. ती मला न सोडता माझे बटन काढायला लागली. मी तिला थांबण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिला म्हणू लागलो की तू माझ्यापेक्षा खूप लहान आहे. पण ती स्वतःच असं करू लागली. थोडा वेळ काम करून झाल्यावर मला म्हणू लागली, बघितलं, कळालं का? कोणाला तुझ्यासारखे माझे कॉलेजमध्ये 4 आहेत आणि याबाबत तू जास्त विचारही नको करूस. मी अशीच आहे. मला हे करायला खूप आवडतं. मी तिच्याकडे खूप हैराण होऊन पाहत होतो. ती खूप जिद्दी होती पण तिचं खरं रूप मी आज पाहिलं होतं. त्याच्यानंतर मी खूप हैराण झालो आणि हे काम झाल्यावरती मी कंपनीमध्ये फाईल घेऊन जात असताना मला मालकाच्या बायकोनी ओरडले. ती मला म्हणू लागली, थोडं स्टोरूम मध्ये सामान काढायचं आहे, मला थोडी मदत कर. आता त्यांनी असं बोलल्यामुळे मी तिला म्हणू लागलो, मालकांनी मला खूप अर्जंट बोलावलं आहे. तर ती मला म्हणू लागली की 2च मिनिट लागणार आहेत. तेव्हा मालकीन पुढे पुढे चालत होती आणि मी तिला मदत करण्यासाठी मागून चालत होतो. स्टोरूम मध्ये गेलो तेव्हा मला एक डब्बा काढायचा होता. तो डब्बा आणि 2 प्लेट काढून मी देत होतो. तेवढ्यातच मालकीने मागून जोराची मिठी मारली आणि मी तिला म्हणू लागलो, अरे मालकीन, हे तुम्ही काय करत आहात? तेव्हा ती मला म्हणू लागली, तुला तर माहितीच आहे तुझ्या मालकाच्यानं काही नाही होत. माझ्या माय बापाने पैशासाठी यांच्यासोबत माझे लग्न केले आहे. मला ते कसलेही सुख देत नाहीत. मी त्यांच्या सुखासाठी खूप तरसत आहे पण मला काही केल्याने सुख मिळत नाही. मी तिला नाही हे बरोबर नाही
असं म्हणत होतो. पण ती माझ्यावर खूप रागवायला लागली. मला म्हणू लागली, तुला तुझी नोकरी नको आहे का? मी तुझ्या मालकाला सांगून तुला नोकरीवर काढून टाकायला सांगते. तुझे चांगले यातच होईल. तुला मला खुश करायला लागेल आणि यात तुझा फायदा आहे. आणि माझ्या मनात नसून सुद्धा मी तिला हो म्हणू लागलो. ती एक उपाशी असल्या श्रेणीसारखी माझ्यावर तुटून पडली. माझे गावाकडे म्हातारे आई वडील आणि भाऊ होता आणि ते सुखात राहावे यासाठी मी शहरात आलो होतो. आणि छोट्या बहिणीचे लग्न झाले होते आणि त्यामुळे आमच्या घरावर कर्जही झाले होते. त्याच मजुरीसाठी मी शहरामध्ये जाऊन नोकरी करत होतो. मालकाच्या बायकोने आणि त्यांच्या मुलीने मला एक त्या दोघांमधला खिळोनास बनवलेला होता आणि जसं वापरता येईल तसं मला ते वापरत होते. त्या दोघी खूपच या सुखासाठी आतुरलेल्या होत्या. मालकीन म्हणू लागली की तुला मी पहिल्या दिवशी पाहिल्यापासूनच मी तुला पसंत केले होते. तुझी दिसायला बॉडी आणि तू मला पहिल्या क्षणांमध्ये मी पसंत केले होते. शेवटी तिने हे गोष्ट मला बोलूनही दाखवली. आता मी ती फाईल घेऊन मालकाच्या कंपनीमध्ये गेलो. माझे दिवसभराचे काम पूर्ण झाले. मी आणि माझा मित्र रूमवर राहत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर दिवसभरात घडलेली पूर्ण विचारचक्र फिरत होते. तेव्हा ती गोष्ट मी माझ्या मित्राला सांगितलं. तेव्हा तो मित्र मला म्हणू लागला, या गोष्टीसाठी किती लोक आणि किती प्रयत्न करतात. तुला तर हे सगळं समोरून मिळत आहे आणि तू याला नको म्हणत आहेस. तुला पैशासोबत खुशी सुद्धा मिळत आहे. पण मला हे कुठे ना कुठेतरी चुकीचं वाटत होतं. पण मित्राने मला समजावून सांगितले की हे शहरांमध्ये असं खूप चालतं आणि तू असं काही बोलून नोकरी सोडू नको. ती जसं म्हणतात तसं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तू राहा. आता मी माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे वागायला चालूही केलं. माझ्या या गोष्टीमुळे मालक खुश होते, मालकांची मुलगी खुश होती आणि सोबत त्यांची बायको सुद्धा खुश होती. हे सर्व खुश आणि आनंदामध्ये चालू होतं. कोणत्या गोष्टीचा त्रास नव्हता आणि मी असं करत करत पूर्ण त्यांच्यामध्ये मिसळून गेलो होतो. एक दिवस मालकाला मोठ्या पार्टीमध्ये जायचं होतं आणि सोबत त्यांची मुलगी आणि त्यांची बायको सुद्धा येणार होती. त्यांच्या मुलीच्या पार्टीमध्ये जाण्यासाठी मूड नव्हता. तिला दुसरेच काहीतरी वेगळा प्लॅन ठरवला होता. तेव्हा ती तब्येत ठीक नाही म्हणून ती घरी राहिली. मी, मालक आणि त्यांची बायको पार्टीमध्ये गेलो. पार्टी रात्री खूप उशिरापर्यंत चालली. तेव्हा मालकींचं डोकं दुखत आहे म्हणून नाटक केलं. तेव्हा मालकाला घेऊन आणि मालकीन घेऊन मी घरी आलो तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा खूप वाजवले पण दरवाजा कोणी काढत नव्हते. तेव्हा मालकांनी मला दरवाजा तोडायला सांगितला. मी दरवाजा जोराचा धक्का दिला. तेव्हा मालकाची मुलगी आणि तिच्या सोबत मित्र होते. ते खूप मज्जा करत होते आणि मालकाला त्यांची मुलगी समोर अशा अवस्थेमध्ये दिसली. त्यामुळे मालकाला खूप राग आला. ते तिला खूप जोराने बोलू लागले. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता आणि 1.5 वर्षानंतर मालकांनी मुलीचे लग्न केले. आता मुलीचे लग्न झाल्यावर घरामध्ये फक्त मालकीनच होती. त्यामुळे ती आता खूप धट्ट झाली होती. ती तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती मला घरी बोलावून घ्यायची. मालक तिला कधीही आपल्या माहेरी पाठवायचे नाही आणि मला माझ्या बहिणीचा कर्ज होतं. त्यामुळे मी त्यांची साथ देत गेलो. माझे कर्जही फिटले आणि मी नंतर तिथे नोकरी सोडून दिली आणि दुसरी नोकरी पकडली. आता मी माझ्या मेहनतीचं खात आहे आणि त्यांनी मला त्या घरामध्ये असताना खूप सुख दिलं आणि मीही त्यांना त्या बदल्यात भरभरून सुख दिलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्स